कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माहेरचं नाव तुमचं? सरिता रमेश फडतरे। आणि आता सासरचं? सरिता संजय नलवडे। बरं, आणि आता जेव्हा मालिका बघतात मिस्टर, तेव्हा काय म्हणणं असतं त्यांचं? तुला काही वेगळं करावंच लागत नाही असं म्हणतात? काय म्हणतात? नाही, सगळ्यांसाठी हे शॉकिंग आहे की सरिता अशी नाहीये, पण रुपाली आता अशी आहे। थोडक्यात तुम्ही घरी जशा आता मालिकेत वागता तशा वागत नाही? नक्की 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 बघा हो हो हा, आम्हाला कारण एपिसोड बघतायत ते घरी। नमस्कार। बरं, नमस्कार, माझं नाव श्रद्धा मांगले। मालिकेत माझं नाव आर्या आहे आणि मी प्रॉपर कोल्हापूरची आहे। नमस्कार। नमस्कार, बोला। मी अश्विनी देवरे। सिरियलमध्ये मी आर्याची आई करते। मी मूळची कोल्हापूरचीच आहे। बरं, आणि सध्या राहायला पुण्यात असते, सासर पुणे। खूप छान। नमस्कार। नमस्कार, तू या मालिकेत काय काम करते? मी सिम्बाची मैत्रीण असं दाखवली आहे मालिकात। आणि मी टीनू। तू कितवीत आहेस? मी चौथीत। चौथीत। अभ्यास करते? हो। कधी? पुण्याला गेले की। तुला अजून काही विचारणार आहे मी, हा, पण जरा आता इकडे सगळ्यांना यांना बोलतो करतो। हा, नमस्कार। नमस्ते। किती मस्त वाटतंय तुम्हा सगळ्यांना भेटून। तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म भोरमधला, नाझरे गावचा, आणि पहिलीपासून भोरमध्येच, पहिली ते कॉलेजची डिग्री फार्मसी होईपर्यंत भोरमध्ये। अच्छा, फार्मसी केलं? बी फार्म केलं, म्हणजे डिप्लोमा डिग्री दोन्ही झाले माझं। मग या सेटवरती डोकेदुखीची कुठली गोळी हे तुला कळत सतत घ्यावी लागत? गोळी नाही माहिती, पण डोकं कशामुळे दुखतं ते माहिती। नमस्कार। नमस्कार। प्रत्येक घरात असे बाबा असावे, हो की नाही? आमच्याही घरात असं म्हणतात। विशेषतः माझा मुलगाच म्हणतो, चांगली ऍक्टिंग करतो। नाही, पण खरंच आहे ना, प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये एक वेगवेगळी गंमत दडलेली। मग तुमचं सगळं बालपण कुठलं? मी सातारचाच आहे। नमस्कार। तुमचं सगळं राहणं वगैरे? मी सातारमध्येच माझं बालपण। घरी कोण कोण? आता घरी मी, माझी मुलगी आहे आणि मिसेस, आई, चौघं। तुमच्या घरी काय म्हणतात? सिरियलमधली भूमिका आहे तशीच आहे ती, कारण मी, माझी मिसेस पण हेच म्हणते की तुम्ही जेवढं त्या अपीला कलेक्टर करायला धडपडता, तेवढं तुम्ही नाटक एकांकिका याच्यासाठी धडपडता। म्हणजे माध्यमं थोडीशी बदलली आहेत, पण तुम्ही जगता तसंच। मी नाटकाच्या तालमीला गेलं तर फोन ठेवून देतो बाजूला, कित्येक वेळा फोन केले तर फोन उचलत नाही। ह्या तक्रारी बऱ्याच वेळा झालीत, पण परत अर्ध्या तासाने तीच म्हणते की ठीक आहे, तुम्ही ते तरी मन लावून करा। बोला। माझं मूळ गाव कराड। कराड, हा, माझा जन्म वाटेगावचा। बरं, मोना ज्या पद्धतीने घरात तुमच्या वागते ते पटतंय तुम्हाला? नाही पटत। मी ह्याचाच विचार करते की मला प्रत्यक्षात तेव्हा कळल की मोनाची दिदी बदल वागते, म्हणजे दिदी म्हणजे दिप्याचा जीव आहे, खरंच जीव आहे। आणि जर खरंच दिप्याला कळल की मोना अशी अशी वागते, तर मग मी विचार करतोय काय असेल, काय घडेल त्यावेळेला। नमस्कार। नमस्ते। चुके, बोला। माझं नाव शेखर सावंत, राहायला सातारमध्येच आहे। घरी कोण कोण? आई बाबा। आई बाबा, अजून काय? मिसेस आहे, मुलगा आहे। मग ते काय गाळलेल्या जागा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।